मोदी बागेसमोर म्हणजे त्यांचं निवासस्थान आहे शरद पवार साहेबांचं, तिथून लाईव्ह येण्याचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटत होते की बीडमधून ज्योतिताई मेटेंना उमेदवारी मिळेल शरद पवार गटाची, पण तसं झालेलं नाही. काल राष्ट्रवादीनं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्योती मेटेऐवजी बजरंग सोनवणे यांना बीडची लोकसभेची उमेदवारी देऊ केलेली आहे. त्यामुळे ज्योती मेटेंचं तिकीट नेमकं कोणी कापलं किंवा त्या स्वतःच याला जबाबदार आहेत या सगळ्या परिस्थितीला, अशी एक चर्चा या निमित्ताने सुरू झाली. मी थोडीशी नाराजी आहे त्यांना तिकीट मिळालं नाही, कारण सिंपती त्यांच्या बाजूने होते, मराठा समाजाची सगळ्या आंदोलकांची, त्यांच्या गाठा विशेष करून शिवसंग्राम या संघटनेची. म्हणून त्यांना तिकीट मिळावं यासाठी बीडमधलेच काही त्यांचे सहकारी हितचिंतक प्रयत्नशील होते, पण त्यांना तिकीट मिळू नये यासाठी तिथली बीड राष्ट्रवादीतले काही सहकारी प्रयत्नशील होते आणि अखेर त्यांनी बजरंग सोनवणेंना उमेदवारी मिळवून देण्यात यश मिळवलेले आहे असंच सध्या तरी म्हणता येईल. पण त्यांना नेमकं चुकलं कुठं किंवा काय कारणं आहेत, म्हणजे दोन्ही बाजू आहेत, आपण ते तपासून पाहूया. खरं तर ज्योती मेटेंनी दोन डगरीवर हात ठेवल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली का असंही बोललं जातं. कारण एकीकडे ते सकाळी पवारांना भेटायचे आणि संध्याकाळी फडणवीसांना जाऊन भेटायचे, असा एक आता आरोप होऊ लागलेला आहे. आणि दुसरी एक त्यांनी अट घातली होती की तुम्ही माझी अगोदर उमेदवारी जाहीर करा, नंतरच मी राष्ट्रवादीत प्रवेश करते. ते कदाचित पवारांना रुचलं नसावं असंही बोललं जातं. म्हणून पवारांनी शेवटी त्याला बजरंग शेवटी किती नाही म्हणलं तर ऑलरेडी पक्षात आलेलं आहे, विना अट कुठल्याही अटी शर्ती न ठेवता मग त्याला देऊन टाकूया. कारण जयंत पाटील प्रदेशात हे स्वतः आग्रही होते यांना तिकीट देण्यासाठी, बजरंग सोनवणेंना. आणि यापूर्वी ते पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढलेले आहेत, त्यांनी 5 लाख मतं घेतलेली आहेत. त्या तुलनेत जरी ज्योती मेटेंना सिंपती असली तरी पण सिंपती अशी किती मतं आहेत असा एक प्रश्न विचारला गेला समोरच्या गटाकडनं. म्हणून मग शेवटी संघटना आपली तळागाळात जी आहे बीडमधील सगळे मराठा आंदोलक जे आहेत, मग आणि आणखीन एक आजचं योगायोग मला इंटरेस्टिंगली सांगायचं येतं. आज दुपारी बीडमध्ये नारायणगडावरती मनोज जरांगे पाटील येत आहेत, तिथंच बजरंग सोनवणे जात आहेत. त्यामुळं बजरंग सोनवणेची उमेदवारी पवार गटाची फायनल करण्यात त्याचं काही कोरिलेशन आहे का, अशी एक चर्चा या निमित्ताने सुरू झाली बीडच्या राजकारणामध्ये. खरं तर याच जरांगेंनी असंही बोललं जातं की ज्योतिताई मेटेंसाठी शब्द टाकला होता, अनुकूलता दर्शवली होती पवारांकडे थ्रू मध्यस्थी थ्रू. मग तेच जरांगे पुन्हा बजरंग सोनवणेंसाठी कसं काय अनुकूल झाले असाही प्रश्न विचारला जातात. खरं खोटं हे पवार आणि जरांगेंनाच माहीत, कारण पवारांनी मागच सांगितलं की माझं जरांगेंचं थेट बोलणं कधी झालेलं नाही, किमान माझ्या फोनवरनं तरी. शेवटी ते परिस्थितीच ठरवेल खरं काय. पण बीडमध्ये आपल्याला माहिती आहे मराठा आंदोलकांचं मोठं प्रभाव राहिलेला आहे जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून. त्यामुळे तो एक मराठा फॅक्टर बीडमध्ये खूप महत्त्वाचा होता. आणि पंकजा मुंडे या ओबीसी लीडर आहेत हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तिथं मराठाच उमेदवार दिला जाणार पवार गटांकडनं हे उघड आहे. म्हणूनच ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे हे दोघंही मराठा उमेदवार प्रयत्नशील होते. पण त्यातली त्यात ज्योती मेटे ह्या स्ट्रॉंग मराठा फॅक्टर म्हणून पुढे येताना दिसतो. कारण त्यांना दिवंगत नेते विनायकराव मेटे यांची पार्श्वभूमी होती, यांची सिंपती मिळणार होती. त्या तुलनेत बजरंग सोनवणे हे स्ट्रॉंग तशा अर्थाने लौकिक अर्थाने मराठा नेते म्हणून कधी पुढे आलेले नाहीत. ते यापूर्वी भाजपत होते, नंतर अजित पवार गटात होते, नंतर आता पुन्हा शरद पवार गटात आले. त्यांचे 2 साखर कारखाने, त्यांची आर्थिक बाजू भरभक्कम असल्याचं सांगितलं जाते. ते यापूर्वी मुंडे फॅमिलीशी कनेक्टेड होते, ते मूळचे कंत्राटदार आहेत. त्याच्यामुळं शेवटी इलेक्शन लढताना पैसा हाही फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. पण नंतर असंही सांगितलं की ज्योती मेटे सुरुवातीला म्हणत होते खर्च कोणी करायचा असं, पण आता त्याही खर्चाला तयार होते. मग तरी त्यांची उमेदवारी का त्यांना मिळाली नाही, असे अनेक उपप्रश्न निर्माण झालेले आहेत बीडच्या राजकारणात. आपल्याला माहिती बीडचं राजकारण नेहमी भावनेवर चालतं, जातीवादावर चालतं. अनेकदा तिथं मराठा विरुद्ध ओबीसी असं सगळं तिथलं समीकरण राजकारणात अनेकदा त्याचे पडसाद उमटताना दिसतात. यंदाही तसेच खूप चर्चा होती, कारण त्याला पार्श्वभूमी मराठा आरक्षण आंदोलनाची आहे. म्हणून ज्योती मेटेंना जर तिकीट मिळालं असतं तर त्यांनी अतिशय टफ फाईट दिली असती पंकजा मुंडेंना, असं बोललं जाते. मग वरून असं काय झालं, कुठं नेमकी गणितं सगळी फिरली कुठून कुठं की पंकजा मुंडेंच्या विरोधात ज्योती मेटे येणार नाहीत अशी सगळी व्यवस्था झाली गेली. मग बीडमध्ये तर सध्या पवारांना ट्रोलिंगही केलं जाते ज्योती मेटेंच्या समर्थकांकडनं. अर्थात ते पण त्याची दुसरी बाजू पाहिली पाहिजे की ज्योती मेटे ह्या कधी पवारांकडे जायचे, कधी फडणवीसांकडे जायचे, आणि त्यांचे काही अटी शर्ती होत्या ते कदाचित पवार गटांना मान्य नव्हत्या. म्हणून सरतेशेवटी आपले बजरंग सोनवणेच हेच उमेदवार देऊया असंच कदाचित ठरलं असावं. आणि मग त्यातनंच बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली आणि बजरंग सोनवणे प्रयत्नशील होते. मग
जसं त्यांनी इथंच पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयासमोर प्रवेश केला तेव्हापासून ते बीडला एक दोनदा जाऊन आले. नंतर ते तिकीट मिळवण्यासाठी जोरदार फिडिंग लावत होते. जयंत पाटलां थ्रू अनेकदा त्यांनी प्रयत्न केले, म्हणून त्यांना हे तिकीट फायनल झाले की काय अशी एक चर्चा आहे. पण आत्ताच आजची एक ताजी घडामोड म्हणजे रोहित पवार आत्ता इथे पवारांना भेटायला मोदी बागेत आलेत. ते ज्योती मेटेंसाठी आग्रही आहेत का की काय, हे सगळं वाद निर्माण झालाय. पक्ष तिकडे बीडच्या राजकारणात थोडी पक्ष संघटनेत काही नाराजी आहे. मग काही तिकीट बदलतंय काय असं मला वाटत नाही आता पवार तिकीट बदलतील ते. पण पुन्हा त्यांची बाजू ऐकून सांगितली जाते की रोहित पवारांमार्फत ज्योती मेटेकडे. पण एकूण बीडची जर संघटना पाहिली राष्ट्रवादीची अजित शरद पवार गटाची, ती बजरंग सोनवण्याच्या बाजूनी उभा राहिली असंही बोललं जाते. अर्थात ज्योती मेटेंनाही काही जवळून चांगले समर्थक होते, पण शेवटी ती बाजू मांडण्यात कुठंतरी तेवढं सक्षमपणे ती प्रयत्न केले त्यांनी. पण शेवटी ज्योती मेटेंचं धरसोडीचं एकूण पद्धतीचं राजकारण ते पवारांना आवडलं नाही का काय, असे अनेक प्रश्न आहेत. पण ज्योती मेटे आता सध्या त्या 2 दिवस शांत आहेत, पण ते उद्या बीडला जातील. त्यांना वंचितकडून पाठिंबा हवा आहे असंही बोललं जातंय. ते अपक्ष लढणार शिवसंग्रामच्या संघटनेच्या बॅनरखाली आणि वंचितने त्यांना पाठिंबा द्यावा असं त्यांच्याकडून वंचितला अप्रोच झाल्याची सकाळीच आपल्याला माहिती मिळालेली. त्यामुळे ज्योती मेटे हा तिसऱ्या उमेदवाराच्या माध्यमातून तिसरा उमेदवार म्हणून बीडच्या मैदानात उडी घेणार का हेच पाहायचं आहे. अर्थात त्याला वेळ आहे, अजून 2-3 दिवसात अवकाश आहे. पण बीडची जी फाईट होती म्हणजे जर ज्योती मेटेंना पवार गटाकडनं तिकीट मिळालं असतं निश्चितच एकदम टफ फाईट झाली असती पंकजा मुंडेंच्या विरोधात. कारण ते क्लिअर कट मराठा आरक्षण, मराठा आंदोलन आणि मराठा फॅक्टर हा खूप महत्त्वाचा तिथं चालला असता. ओबीसी विरुद्ध मराठा असं क्लिअर कट ध्रुवीकरण झालं असतं असंही बोललं जातंय. पण नेमकं कुठं माशी शिंकली माहीत नाही. पण आता हेच वास्तव आहे की बजरंग सोनवणेंना उमेदवारी मिळाली. ज्योती मेटेंकडने अजूनही सगळ्याच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इथून पुन्हा तिकीट मिळतंय का, अर्थात ते जरा खूपच जरापसं वाटते. मग नाही मिळालं तर मग अपक्ष लढायचं का, मग वंचिततून पाठिंबा घ्यायचा का, अशा अनेक गोष्टी आहेत. शेवटी त्यांनी अजून अधिकृत भूमिका जाहीर नाही केलेली. 2 दिवसांनीच ते पक्ष संघटनेशी बोलून आपल्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलून ते ठरवतील. पण बीडमध्ये जी 2 महिलांची लढत होणार होती ती सध्या तरी ते धुसर दिसते. अर्थात त्या जर उभारल्या तर ती होईलच, पण ती तिरंगी लढत असेल मग कारण तिथं थेट बीजेपी वर्सेस राष्ट्रवादी अशी ती लढत होते. म्हणूनच ज्योती मेटेंना पंकजांच्या विरोधात लढायचं असेल तर राष्ट्रवादीची ताकद संघटना ही हवी होती. म्हणून त्या पवारांकडे एकदा नाही 4 वेळा भेटून गेल्या. पण प्रत्येक भेटीत त्यांना हेच आश्वासन गेलं की तुम्ही पहिलं पक्षात या नंतर पाहू. पण त्या ह्या अटीवर थांबून राहिल्या की नाही पहिलं मला तिकीट जाहीर करा मग मी पक्षात येते. त्या कदाचित त्याच्यामध्येच कुठंतरी बोलणी फिसकटली की काय आणि पुन्हा त्या मध्यंतरी फडणवीसांना भेटून आल्या. मग त्याच्यामुळे पुन्हा क्रेडिबिलिटीवर प्रश्न निर्माण झाला. म्हणून त्यातनं मग नेमकं ज्योतिताईंचं तिकीट कोणी कापलं याच्यापेक्षा त्या स्वतःही काही जबाबदार आहेत का, अशी अनेक आता दोन्ही बाजूनी बीडच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. खरं काय खोटं काय ते पवार आणि मेटेताईंनाच माहिती. अर्थात पुढं काय आणखीन डेव्हलपमेंट होते त्याचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू. पण या निमित्तानं जे होऊ घातलेली लढत होती स्ट्रॉंग बीजेपी वर्सेस राष्ट्रवादी बीडच्या राजकारणात पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे ही तुर्तास तरी सध्या होताना दिसत नाही. जरी ज्योती मेटे लढल्या तरी त्या तिसरा उमेदवार म्हणून कदाचित मैदान असतील. अर्थात ते 2 दिवसांनी ठरायचं. पण सध्या तरी ज्योती मेटेंना शरद पवार गटाकडून तिकीट मिळालेलं नाही हेच वास्तव आहे. बघूया आणखीन काय काय डेव्हलपमेंट होते ते आम्ही तुम्हाला याच लाईव्हच्या माध्यमातून कळवत राहू आणि सगळे अपडेट्स बीडच्या राजकारणातले देत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.